आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला, पद, प्रतिष्ठा, पैसा हे सगळं कमावलं, त्यांच्या मुलांना सुद्धा आरक्षण द्यावं का, की त्यांना क्रिमिलेअरची अट टाकून बाजूला सारावं? ही चर्चा पुन्हा एकदा देशात सुरू झाली आहे। त्याला कारण ठरलंय सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचं एक वक्तव्य। गवई म्हणाले की IAS अधिकाऱ्याच्या मुलांची आणि शेतात काम करणाऱ्या शेतमजुराच्या मुलाची परिस्थिती सारखीच कशी मांडता येईल? एक प्रकारे गवईंनी अनुसूचित जातीला आरक्षणाचा लाभ देताना क्रिमिलेअरची अट असावी याचा पुनरुच्चार केला। त्यामुळे या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटलंय। ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला, जी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, ज्यांनी पुन्हा पुन्हा आरक्षणाचा लाभ घ्यावा का? वंचित घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ काही कुटुंबच पिढ्यानपिढ्या घेत आहेत। त्यामुळे ते सामाजिक दृष्ट्या आता प्रगत झाले। अनेक उच्च पदांवर SC/ST कोट्यातून आलेले अधिकारी श्रीमंत कुटुंबातले आहेत। मग खालच्या स्तरातील गरीब SC/ST उमेदवारांना संधी कधी मिळणार आहे? वंचित घटकातले प्रस्थापित आज विस्थापितांची वाट अडवतायत का? खऱ्या गरजूंना लाभ आरक्षणाचा मग कधी मिळणार आहे? जर समानतेचं तत्व म्हणून सुप्रीम कोर्टानं OBC साठी क्रिमिलेअर लावलं, मग SC/ST साठी का नाही? हा भेदभाव नाही का? असे अनेक सवाल उपस्थित करत क्रिमिलेअरची अट असायलाच हवी अशी मांडणी काही जणांकडून सातत्यानं केली जाते। तर दुसऱ्या बाजूला आरक्षण घेऊन दलित समाजातली व्यक्ती सरन्यायाधीश झाली तरी ती दलितच असते। साहित्याचा अभ्यास झाला, अभ्यासक असला तरी दलित साहित्यिक असतो। याचा अर्थ आपल्या समाजात आजही जातनिहाय भेदभाव संपलेला नाही। उच्च जातीच्या लोकांकडून सामाजिक बहिष्कार, भेदभाव, अत्याचार आजही सहन करावा लागतो। तुमच्याकडे 4 पैसे आले म्हणजे तुमची जात बदलत नाही, ती मागे पडत नाही। लोकांचा दृष्टिकोन बदलत नाही, म्हणून आर्थिक निकष लावता येणार नाही असा युक्तिवाद दुसऱ्या बाजूने केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त जात हाच निकष मानला। आर्थिक निकष लावणं म्हणजे आरक्षणाचा मूळ हेतू संपवणं नाही का? त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळवताना क्रिमिलेअरची अट ठेवण्याला तीव्र विरोध केला जातो। या प्रश्नाला या दोन्ही बाजू असल्या तरी या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आरक्षणाची तरतूद करताना बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समानता आणि सामाजिक न्यायाचा, आरक्षणाच्या उद्देशाचा। आरक्षणावर पहिला अधिकार कुणाचा आहे? इथल्या वंचित घटकाचा आहे। मग तो वंचितांमधला वंचित असेल तरी पहिला अधिकार त्याचा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही। ज्यांना लाभ मिळाला, ज्यांनी प्रगती साधली, त्यांनी आपल्या बांधवांसाठी त्याग करायला काय हरकत आहे? कारण ते आरक्षण मिळणार कुणाला आहे? आपल्याच बांधवांना। या सगळ्या मुद्द्याची आपल्याला चर्चा करायची आहे।